पाण्याच्या घागरींमधून पक्ष्यांकरिता तयार केली आकर्षक जलपात्र। भविष्यातल्या नवीन संधी आणि तंत्रज्ञान यावर आधारित असलेल्या रोबोटिक्स या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी तालुक्यातल्या डेकीटीईच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विभागातल्या विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य पणाला लावत नाविन्यपूर्ण दृष्टिकोन ठेवून या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला आहे। या विद्यार्थ्यांनी आपलं उत्कृष्ट प्रकारे प्रकल्पाचं सादरीकरण केलं, त्यामुळे त्यांना देशात पहिला क्रमांक आला आहे। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत। IIT मुंबई इथे दरवर्षी यंत्रा रोबोटिक्स ही स्पर्धा भरवण्यात येते। या स्पर्धेत जगभरातून विविध अभियांत्रिकी महाविद्यालय सहभागी होत असतात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथल्या दत्ताजीराव कदम इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी IIT मुंबई इथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या यंत्रा रोबोटिक्स स्पर्धेत सहभाग घेऊन 650 संघांमधून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय। तर DKTEचा आणखीन एक संघ CSEAI मधल्या विद्यार्थ्यांनी देखील ल्युमिनोसिटी ड्रोन या स्पर्धेमध्ये 450 संघांमधून चौथं स्थान आणि उपविजेतेपद पटकावलं आहे। यंदा 1090हून अधिक संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता। भविष्यातील रोबोटिक्स क्षेत्रातील नवीन संधी आणि तंत्रज्ञान यावर आधारित असलेल्या या रोबोटिक्स स्पर्धेमध्ये DKTEच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखवत नाविन्यपूर्ण दृष्टिकोन ठेवून उत्कृष्ट प्रकल्पांचं सादरीकरण करत देशात अव्वल स्थान पटकावलं। देशामध्ये दिवसेंदिवस रोबोटिक्स ही संकल्पना वाढत आहे, तसंच स्टुडंट लेवलला ही कॉम्पिटिशन खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यामुळे प्रत्येक स्टुडंटला रोबोटिक्सबद्दल कळेल आणि प्रत्येक मुलांना रोबोटिक्सची जी जिज्ञासा आहे ती वाढवण्यासाठी ही कॉम्पिटिशन घेण्यात आलेली आहे। याचा यूज भारतीय संरक्षण विभागामध्ये खूप यूज होऊ शकतो आणि संरक्षण विभागामध्ये विदाऊट एनी ह्युमन इंटरव्हेशन काही म्हणजे जीवाची जीवहानी न होता आपण ह्या ऑटोमेशनचा यूज करून आपल्याला जे माहिती पाहिजे वॉर झोनमध्ये किंवा काही ठिकाणी जिथं आग लागली आहे, कुठं ह्युमॅनिटेरियन एड पाहिजे आहे, कुठं म्हणजे कुठेही संकट आले असेल तर त्याचं आपल्याला विदाऊट एनी जीवहानी आपल्याला त्याचं रिपोर्ट आणि रिझल्ट कळू शकतो। या थीममध्ये आम्ही एक बॉट बनवला आहे जो त्यांनी दिलेल्या एका सिटीच्या मॅपमध्ये ट्रॅव्हल करतो। त्याच्यामध्ये 5 ठिकाणी वेगवेगळ्या इमेजेस ठेवल्या जातात आणि त्या इमेजेस कॅमेरा थ्रू कॅप्चर करून त्या इमेजेसमध्ये काय आहे हे डिटेक्ट करणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर त्याची प्रायोरिटी लावून त्या प्रायोरिटीनुसार हा बॉट त्या मॅपवरती ट्रॅव्हल करतो। आणि ह्याच्यामध्ये आम्हाला भरपूर अडचणी येत होत्या, जसं की कमीत कमी वेळात इमेजेस कॅप्चर करून सिग्नल पाठवणे बॉटला आणि कमीत कमी वेळात पूर्ण अरेना ट्रॅव्हल करणे। तर आम्ही 70 सेकंदामध्ये हे सगळं करून IIT बॉम्बेमध्ये ज्या स्पर्धा झाल्या मागच्या महिन्यात त्याच्यामध्ये सगळं ट्रॅव्हल केल्यानंतर फर्स्ट रँक मिळवलं। DKTEच्या विद्यार्थ्यांच्या या रोबोटिक्समधल्या तांत्रिक कौशल्याची आणि कामगिरीची उच्चस्तरीय पर्यवेक्षक आणि IIT बॉम्बे इथल्या प्राध्यापकांनी देखील दखल घेतली। इथल्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानावर आधारित रोबोटची निर्मिती केली आणि रोबोटचं सादरीकरण केलं। त्यानंतर ग्रुप इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांची चाचणीही घेतली गेली। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोला त्यावेळी उपस्थित सर्वांनीच पसंती दर्शवली होती। DKTEमध्ये अनेक अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅबोरेटरीज आहेत। इथे प्रत्यक्षात प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळतं, त्यामुळेच असे दर्जेदार प्रकल्प विकसित होत असतात आणि DKTEचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असतात, असं DKTEचे विश्वस्त रवी आवाडे यांनी सांगितलं। अगदी पहिल्या वर्षापासून विद्यार्थी या आयडिया लॅबमध्ये मिनी प्रकल्पापासून मोठमोठ्या संशोधनात्मक प्रकल्पांची दर्जेदारपणे निर्मिती करत असतात। त्याची परिणती अशा यशामध्ये होत असते, असंही रवी आवाडे यांनी सांगितलं। पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये देशभरातनं सगळे IITs NITs कॉलेजेस तिथं पार्टिसिपेट करत असतात। त्यांना कॉम्पीट करून DKTच्या स्टुडंट्सनी तिथं नंबर पटकावला आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि ह्याचं सगळं श्रेय आणि कौतुक म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांना मदत केलेल्या सगळ्या प्रोफेसर आणि स्टाफ लोकांचं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं अभिनंदन करण्यासारखं आहे। आणि त्यांना लागणारी सगळी सामुग्री, लॅब, त्यांना लागणारा सपोर्ट,
त्यांना लागणारे इक्विपमेंट्स आपल्या इथं आयडिया लॅबमध्ये DKTच्या मार्फत त्यांना उपलब्ध करून दिले आणि त्यांना सगळे रिसोर्सेस अवेलेबल करून दिल्यानंतर त्यांनी जवळपास 1-2 महिना ह्या पूर्ण प्रोजेक्टसाठी त्यांनी फुल टाईम रात्री 12-12 वाजेपर्यंत इथं कॉलेजमध्ये थांबून प्रोफेसर्स सगळे स्टुडंट्स वगैरे थांबून त्यांनी तयारी फार जोरात केली. इतर कॉलेजेसना मागं टाकून आपल्या विद्यार्थ्यांनी जो नंबर पटकाविला हे त्याचंच फलित मला असं वाटतं. प्रथम पारितोषिक प्राप्त थीमचा मुख्य उद्देश मार्गदर्शनासाठी असून ओव्हरहेड कॅमेरा वापरून दिलेल्या भागात किंवा रिंगणात नेव्हिगेट करायला सक्षम एक स्वायत्त रोबोट तयार त्यांनी केला आहे. हे रिंगण वास्तविक जगातील भौगोलिक जागेची नक्कल करण्यासाठी डिझाईन केलं जाईल, ज्यामध्ये सिम्युलेटेड इव्हेंट्स आणि अपघातासह तयार असं डिझाईन असेल, ज्यामध्ये असे अपघात टाळून रोबोट आपली दिलेली परिक्रमा पूर्ण करेल. विद्यार्थ्यांनी ESP32 मायक्रो कंट्रोलरचा वापर करून व्हॅनगार्ड नावाचा रोबोट तयार केला असून यामध्ये इमेज प्रोसेसिंग आणि मशीन लर्निंगच्या आकर्षक क्षेत्रांचा कौशल्यपूर्ण वापर केला आहे. ल्युमिनोसिटी ड्रोन हा एक एलियन लँडस्केप एक्सप्लोअर करणारा आणि सिग्नलच्या स्रोतांच्या मागे सरकत त्याचा शोध घेणारा ड्रोन प्रकल्प आहे. जागतिक पातळीवरच्या IIT बॉम्बे या स्पर्धेमध्ये DKTच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश हे खरोखरच भूषणावह आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी, कोल्हापूर.